हॅलो एव्हरीवन. आपण आता ऑक्टोबर 2024 मधला महत्त्वाचा डेटा पाहणार आहोत, जो आपल्या एक्झामला विचारला जाऊ शकतो. राज्यसेवा पूर्व असेल, ग्रुप सी मेन्स असेल आत्ता सप्टेंबर मधली, ग्रुप बी प्रिलिम्स असतील नोव्हेंबर मधल्या आणि येणारे जे काही एक्झाम असतील, तर त्या एक्झाम्सला हा विचारला जाऊ शकणारा डेटा आहे, तो आपण पाहणार आहोत. लेक्चर पाहण्या अगोदर जे काही मी PDF शेअर केलेले आहेत ग्रुपवर, त्या समोर त्याची प्रिंट काढून ठेवायची. हायलायटर एक सोबत ठेवायचा आहे आणि एक पेन सोबत ठेवा. त्यातलं मी जे काही महत्त्वाचे पॉईंट सांगणार आहे किंवा हायलाइट करून देणार आहे, तेवढे मात्र आपल्याला ते पाठ करायचे आहेत. त्यावरच प्रश्न विचारला जाऊ शकतो. बाकीचा डेटा फक्त इन्फॉर्मेशनसाठी दिलेला असणार आहे. न्यूजनुसार ते ठरणार आहे, की कोणता डेटा महत्त्वाचा आहे किंवा कोणता प्रश्न कसा विचारला जाऊ शकतो. हे मी सगळं डिटेलमध्ये त्यामध्ये सांगणार आहे. तर यामध्येच जो काही आत्ता आपण त्यामध्ये प्रश्न पण डिस्कस करूयात, की नक्की कसा प्रश्न कोणत्या डेटावर येऊ शकतो, कसा प्रश्न सेट होऊ शकतो, हे सगळं आपण डिटेलमध्ये करणार आहोत. आणि लेक्चरमध्येच तुमचा सर्व काही डेटा जो आहे तो लक्षात कसा ठेवायचा किंवा पाठ कसा करायचा ते पण बोलणार आहोत. आणि लेक्चरमधूनच आपण सगळ्या गोष्टी कव्हर करणार आहोत. तर लेक्चरला सुरुवात करूया. पहिली न्यूज आहे, रूल ऑफ लॉ इंडेक्स 2023 किंवा कायद्याचे राज्य निर्देशांक 2023चा काढलेला आहे. तर त्याबद्दल कोणत्या देशाचा कोणता क्रमांक आहे, इंडियाचा कोणता क्रमांक आहे, हे सगळे आपण बघणार आहोत. आता हा रिपोर्ट किंवा हा इंडेक्स काढतो कोण, तर वर्ल्ड जस्टिस प्रोजेक्ट यांच्याद्वारे हा प्रसिद्ध केला जातो. ऑक्टोबर 2024 मध्ये तो प्रसिद्ध केलाय, 2023 साठीचा. आता यामध्ये इंडियाचा क्रमांक आहे 79. 142 देशांमध्ये इंडियाचा क्रमांक आहे 79. पहिलं कोण आहे? डेन्मार्क. दुसरा आहे नॉर्वे. तिसरा आहे फिनलँड. चौथा आहे स्वीडन. पाचवा आहे जर्मनी. 142वा किंवा शेवटचा क्रमांक आहे 142वा व्हेनेझुएलाचा. 141 आहे कंबोडियाचा आणि 140 आहे अफगाणिस्तानचा. आता हा जो काही डेटा आहे किंवा जो इंडेक्स आहे तो कोणत्या बेसिसवर काढला जातो, तर तिथली पोलीस यंत्रणा कशी आहे, जस्टिस कसा भेटतो, किती लवकर भेटतो, ओके, या सगळ्या गोष्टी डिस्कस करून हा इंडेक्स काढला जातो. आता आपल्या एक्झामला यावर प्रश्न विचारण्याचे चान्सेस कमी आहेत, कारण की खूप सारे इंडेक्सेस असतात. अशा इंडेक्सेसवर आपल्याला जास्त करून प्रश्न विचारले जात नाही. आणि जर लक्षात ठेवायचंच म्हटलं तर फक्त इंडियाचा इंडेक्स लक्षात ठेवा, 2023चा 79 आहे. याच्या व्यतिरिक्त यामधलं काहीच लक्षात ठेवायचं नाही किंवा यावर आपल्याला प्रश्न सुद्धा विचारला जाणार नाही. ओके. नंतर न्यूज आहे आपली, हेनले पासपोर्ट इंडेक्स 2024 साठीचा हेनले पासपोर्ट इंडेक्स जाहीर करण्यात आला. तर त्यामध्ये भारताचा क्रमांक किती आहे किंवा भारताचा क्रमांक 83 आहे. आणि भारताला 83वा क्रमांक म्हणजे 28 देशांमध्ये भारतातील जे काही नागरिक आहे ते विजामुक्त प्रवास करू शकतात. आता हे जे काही हेनले पासपोर्ट इंडेक्स असतो, तर याचा क्रमांक ठरतो कशावरून, तर किती देशांमध्ये, म्हणजे समजा आता भारत आहे, तर भारताला किती देशांमध्ये विजामुक्त प्रवास करता येतो त्यावरून तो क्रमांक ठरतो. मग सर्वात शक्तिशाली किंवा पहिला क्रमांक कोणाचा आहे, तर सिंगापूरचा आहे. सिंगापूरमधील जे काही नागरिक असतील त्यांना 195 देशांमध्ये विजामुक्त प्रवास करता येतो. 195 आपल्याला किती आहे, 58 देशांमध्ये. मग दुसरा क्रमांक फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, स्पेन आणि यांना 192 देशांमध्ये विजामुक्त प्रवास करता येतो. तळाशी कोण आहे, अफगाणिस्तान आहे, सिरिया आहे, इराक आहे, येमेन आहे, सोमालिया आहे आणि पाकिस्तान आहे. तळाशी पाकिस्तान एवढं लक्षात ठेवायचं. आणि हा इंडेक्स डेव्हलप कोण करतं किंवा काढतो कोण, तर हेनले आणि पार्टनर्स ही जी काय ॲडवायझरी फर्म आहे, ही इंडेक्स हा काढत असते 2024 साठीचा. इंडिया 83 आणि 58 देशांमध्ये विजामुक्त आपल्याला प्रवास करता येतो. आता यावर डिटेल प्रश्न विचारण्याचे चान्सेस खूप कमी येतं किंवा विचारला जात नाही, कारण हा दर 3 महिन्यांनी 6 महिन्यांनी हा पब्लिश केला जातो. त्यामुळे मग देशांची संख्या किंवा विजामुक्त देशांची संख्या कमी जास्त होत असते. त्यामुळं याच्यावर प्रश्न विचारण्याचे चान्सेस खूप कमी आहेत. विचारल्यात फक्त इंडिया 83 आणि 58 देशांमध्ये विजामुक्त, एवढंच लक्षात ठेवायचं. या व्यतिरिक्त बाकी हेनले पासपोर्ट इंडेक्स 2024 मधलं काहीही लक्षात ठेवायचं नाही. नंतर पुढचा डेटा आहे आपला वर्किंग हॉलिडे मेकर व्हिसा. आता हे महत्वाचं, यावर प्रश्न विचारण्याचे चान्सेस आहेत. वर्किंग हॉलिडे मेकर व्हिसा म्हणजे काय, तर जे आपले तरुण असतात किंवा इतरही कोणी अभ्यास करण्यासाठी दुसऱ्या देशांमध्ये जातात किंवा सुट्टीसाठी किंवा हॉलिडेसाठी इतर देशांमध्ये जातात, त्यावेळेस त्या देशात काम करण्याची संधी देणं, याला वर्किंग हॉलिडे मेकर व्हिसा म्हणतात. आता ह्याची घोषणा कोणी केली आहे, तर ऑस्ट्रेलियाने केली आहे. म्हणजे ऑस्ट्रेलियामध्ये आपण जर गेलो
तर तिथं आपल्याला सुट्टीच्या वेळेस काम करता येईल, पैसे कमावता येतील. जर अभ्यासाला गेलेलं असेल तर त्यावेळेस काम करता येईल, पैसे कमावता येतील. या अनुषंगाने हा वर्किंग हॉलिडे मेकर व्हिसा आहे आणि याची घोषणा कोणी केली? ऑस्ट्रेलियाने केली. आता यासाठी पात्रता काय, म्हणजे कोण काम करू शकतं किंवा कोण हे करू जाऊ शकतं तिकडं? तर वयोगट असणार आहे 18 ते 30, म्हणजे वय वर्ष 18 पूर्ण झालेला आणि 30 वर्ष यांमध्ये जे कोणी असतील त्यांच्यासाठी हा वर्किंग हॉलिडे मेकर व्हिसा आहे. आणि त्यासाठी 1000 पात्र नागरिक असतील, म्हणजे भारतातील 1000 नागरिकांना हा व्हिसा दिला जाईल भारतातील तरुणांसाठी. आणि किती वर्षासाठी असणार आहे हा? 1 वर्षासाठी असणार आहे. आता यावर प्रश्न कसे विचारले जाऊ शकतात? वर्किंग हॉलिडे मेकर व्हिसा जाहीर करणारा देश कोणता आहे किंवा घोषणा करणारा देश कोणता आहे? तर तो आहे ऑस्ट्रेलिया. हा वन लाईनर प्रश्न झाला. तसंच जर मल्टी लाईनर स्वरूपात प्रश्न विचारायचा म्हटला तर मग वर्किंग हॉलिडे मेकर व्हिसा जाहीर करणारा देश ऑस्ट्रेलिया आहे. नंतर भारतातील तरुणांसाठी 1 वर्षासाठी तो दिला जातो. नंतर 18 ते 30 वर्ष वयोगटासाठी तो आहे आणि 1000 भारतीय नागरिक यासाठी पात्र आहेत. असे 3-4 लाईन दिले जातील. यापैकी कोणती बरोबर आहे, कोणतं चुकीचं आहे, योग्य ओळखा, अयोग्य ओळखा, अशा पद्धतीचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर ही जी न्यूज आहे त्यामधलं महत्त्वाचं काय आहे? वर्किंग हॉलिडे मेकर व्हिसा जाहीर करणार किंवा घोषणा करणारा देश आहे ऑस्ट्रेलिया. भारतातील तरुणांसाठी 1 वर्षासाठीचा असणार आहे तो. वयोगट 18 ते 30 आणि 1000 त्यासाठी नागरिक पात्र असणार आहेत. एवढे 5 फॅक्ट आपल्याला फक्त लक्षात ठेवायचे आहेत. या व्यतिरिक्त या न्यूज मधलं काहीही लक्षात ठेवायचं नाही. पुढची न्यूज बघूयात आपण. ती आहे यू विन पोर्टल. आता यू विन पोर्टल काय आहे? तर यू विनचा फुल फॉर्म आहे युनिव्हर्सल इम्युनायझेशन वेब एनेबल नेटवर्क. आता हे इम्युनायझेशनच्या संदर्भातलं काहीतरी आहे, लसीकरणाच्या संदर्भातलं काहीतरी, एवढं लक्षात ठेवायचं आहे. नंतर आता हे पोर्टलचं अनावरण कधी करण्यात आले? 29 ऑक्टोबर 2024 ला अनावरण माननीय पंतप्रधानांनी केले. डेट लक्षात ठेवायची नाही, अनावरण कोणी केलंय हे मात्र लक्षात ठेवायचं. नंतर संपूर्ण भारतामध्ये लसीकरण प्रक्रिया सुधारण्यासाठी तयार करण्यात आलेले हे पोर्टल आहे. म्हणजे भारतामध्ये लसीकरणाची प्रक्रिया कशी सुधारता येईल, जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं पोहोचता येईल, त्याचं अवेअरनेस कसं वाढवता येईल, या संदर्भातलं हे पोर्टल आहे. आता या पोर्टलवर प्रश्न जर विचारला तर लसीकरणाच्या बाबतीतले जे जे काही मुद्दे असतील, म्हणजे लसीकरण वाढवायचं आहे, लसीकरणाचा अवेअरनेस वाढवायचा आहे, अजून जे काही बाबतीत असतील हे सगळं आपण घेऊन जाता येऊ शकतं. आता हे जे काही पोर्टल आहे ते 11 प्रादेशिक भाषांमध्ये काम करणार आहे. आणि दरवर्षी अंदाजे लसीकरण किती होते आपल्याकडं? तर 29 दशलक्ष गरोदर महिलांसाठी म्हणजे 2.9 कोटी आणि 26 दशलक्ष बालकांसाठीच म्हणजे 2.6 करोड. आता या न्यूज मधलं लक्षात काय ठेवायचं आहे आपल्याला? तर युविन पोर्टल कशाच्या संदर्भातला आहे? हा बेसिक प्रश्न आपल्याला वन लाईनर स्वरूपात विचारला जाऊ शकतो. किंवा युविन म्हणजे काय? तर युनिव्हर्सल इम्युनायझेशन वेब एनेबल नेटवर्क हे आहे युविन. अनावरण कोणी केले? माननीय पंतप्रधानांनी अनावरण केले. हे 2 फॅक्ट लक्षात ठेवायचे. किती भाषांमध्ये काम करतं वगैरे वगैरे असं आपल्याला काय विचारलं जात नाही. आणि दरवर्षी अंदाजे लसीकरण किती संख्येमध्ये असंही काय विचारलं जाणार नाही. फक्त यातलं लक्षात काय ठेवायचं आहे? युविन पोर्टल कशाच्या बाबतीतलं आहे, त्याचं अनावरण कुणी केलंय आणि त्याचा फुल फॉर्म लक्षात राहिला तर ठीक, नाहीतर इम्युनायझेशन लक्षात ठेवा. खूपच अवघड प्रश्न विचारायचा म्हटलं तर मग यू विनचा फुल फॉर्म विचारला जाऊ शकतो. याच्या व्यतिरिक्त यू विनवर प्रश्न विचारण्याचे चान्सेस कमी आहे. तेवढे 3 फॅक्ट्स लक्षात ठेवा. अनावरण कोणी केले? माननीय पंतप्रधानांनी. त्याचा फुल फॉर्म काय आहे? युनिव्हर्सल इम्युनायझेशन वेब एनेबल नेटवर्क. बस याच्या व्यतिरिक्त यावर प्रश्न विचारण्याचे चान्सेस नाहीत. नंतर पुढचा आपला डेटा आहे तर तो आहे आयुष्यमान वय वंदना कार्डचं अनावरण करण्यात आले. आयुष्यमान वय वंदना कार्ड 29 ऑक्टोबर 2024 कोणी? माननीय पंतप्रधानांनी त्याचं अनावरण केले. नंतर हे जे काही कार्ड आहे म्हणजे हे कार्ड नक्की आहे काय? तर 70 वर्ष ज्यांचं वय वर्ष कंप्लीट झाले असे ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत वैद्यकीय उपचार प्रदान करणारं कार्ड आहे. मोफत वैद्यकीय उपचार हे लक्षात ठेवायचे आपल्याला, प्रदान करणारं कार्ड आहे. आणि मग ते कोणत्या हॉस्पिटलमध्ये असणार आहे? तर गव्हर्नमेंट प्लस प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ते कार्ड दाखवून मोफत वैद्यकीय उपचार आपण घेऊ शकतो. म्हणजे ज्यांचं वय वर्ष 70 पूर्ण झालेलं आहे असे. आता प्रायव्हेट कोणते असतील तर ते गव्हर्नमेंट लिस्ट करून देईल, लिस्ट जाहीर करेल त्याची की हे प्रायव्हेट हॉस्पिटल या योजनेअंतर्गत येतात. आपण तिकडे जाऊ शकतो आणि मग मोफत वैद्यकीय उपचार ज्येष्ठ नागरिकांसाठी घेऊ शकतो. आता यासाठी पात्रता काय आहे? तर भारताचं कायमचं रहिवासी असायला पाहिजे. जो काही ज्येष्ठ नागरिक असेल तो कायमचा रहिवासी पाहिजे भारताचा. त्यांचं मिनिमम वय 70 असायला पाहिजे. 70 किंवा त्यापेक्षा जास्त असतं आणि उत्पन्न मर्यादा यामध्ये दिलेली नाही.
म्हणजे कोणत्याही स्कीमसाठी मर्यादा दिलेली असते की 8 वर्ष इन्कम वार्षिक पाहिजे किंवा 2 लाख पाहिजे वगैरे वगैरे. तर अशी उत्पन्न मर्यादा या योजनेसाठी दिलेली नाही किंवा या कार्डसाठी दिलेली नाही. त्यामुळे 70 वर्ष वय कंप्लीट झालेले कोणताही ज्येष्ठ नागरिक हे कार्ड घेऊ शकतो. त्या कार्डचं नाव काय आहे? आयुष्यमान वय वंदना कार्ड. अनावरण कोणी केले? माननीय पंतप्रधानांनी केले. आणि हे जे काही कार्ड आहे ते आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा तो भाग आहे. त्याला आपण एबीपीएम सुद्धा म्हणतो. एबीपीएम जय म्हणतो, ज्याचं अनावरण करण्यात आलं 23 सप्टेंबर 2018ला. ही जी काही योजना आहे, कोणती? आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, ही 23 सप्टेंबर 2018ला लॉन्च करण्यात आलेली होती. या योजनेचा डेट विचारलेला आहे. आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेची डेट आपल्याला बऱ्याचदा विचारलेला आहे. तर ती लक्षात ठेवायची. जनधन योजनेची डेट आपल्याला विचारतात. तर ह्या महत्त्वाच्या डेट्स आहेत, त्या लक्षात ठेवायच्या आहेत. आतापर्यंत आपण 5 न्यूज बघितल्या. त्यातली कोणतीही डेट मी लक्षात ठेवायला नाही सांगितली. परंतु ही डेट लक्षात ठेवायची. आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनाची डेट काय आहे? 23 सप्टेंबर 2018 ही पाठ करून ठेवायची डेट. नंतर ही जगातील सर्वात मोठी सार्वजनिक आरोग्य विमा योजना आहे. कोणती? आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही जगातली सर्वात मोठी सार्वजनिक आरोग्य विमा योजना आहे. का भारताची लोकसंख्या सर्वात जास्त आहे आणि मग या योजनेअंतर्गत सर्वात जास्त लोकसंख्या कव्हर होते किंवा या अंतर्गत येते. त्यामुळे जगातील सर्वात मोठी सार्वजनिक आरोग्य विमा योजना याला म्हटलं जातं. कशाला? आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेला. आता आयुष्यमान वय वंदन कार्डच्या बाबतीत लक्षात काय ठेवायचंय? माननीय पंतप्रधानांनी याचं अनावरण केलेलं आहे. कोणासाठी आहे? तर ज्यांचं वय वर्ष 70 पूर्ण आहेत असे ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत वैद्यकीय उपचार प्रदान करण्यासाठीचं हे कार्ड आहे. हे कार्ड दाखवून तुम्ही मोफत वैद्यकीय उपचार घेऊ शकता. गव्हर्नमेंट प्लस प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये असणार आहे. नंतर लाभार्थी कोण? कायमचे रहिवासी असायला पाहिजे. मिनिमम एज 70 पाहिजे आणि उत्पन्न मर्यादा काहीही नाही. आणि अजून दुसरंच काय? ही आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा भाग आहे. आणि ही योजना कधी लॉन्च झाली? जन आरोग्य योजना 23 सप्टेंबर 2018. हे जे काय हायलाईट केलेले पॉइंट आहेत ते आपल्याला एक्झामला विचारले जाऊ शकतात. ते महत्त्वाचे आहेत, ते लक्षात ठेवायचे. आयुष्यमान वय वंदना कार्ड योजना कार्ड अनावरण कोणी केले? पंतप्रधानांनी. मी परत परत रिपीट का करतोय? कारण हे लक्षात राहावं. ऐकून ऐकून ते लक्षात राहतं आणि महत्त्वाचं काय आहे हे कळायला पाहिजे आपल्याला. सगळाच फापट पसारा करायला नको. सगळ्यात फापट पसारा केला तर करंटला मार्क येत नाही. त्यामुळं लिमिटेड सोर्सेस त्याच्या मॅक्झिमम रिव्हिजन महत्त्वाच्या आहेत. पुढची न्यूज आपण बघूयात. आता 2024 मध्ये जे काही चक्रीवादळ आले होते त्या संदर्भातली ही न्यूज आहे. आता ही न्यूज आपल्याला करंट पेक्षा जिओग्राफीमध्ये विचारली जाऊ शकते आणि आतापर्यंत बऱ्याच वेळा तसे विचारलेले आहेत. मग प्रश्न यावर कसे येतात? जोड्या लावण्यासाठी येतात किंवा मग डायरेक्ट वन लाईनर स्वरूपात प्रश्न विचारला जातो की डिसेंबर 24 मध्ये किंवा 2024 मध्ये खालीलपैकी कोणते चक्रीवादळ आले होते? कोणत्या समुद्रावर आले होते किंवा कोणत्या उपसागराच्या किनाऱ्यावर आले होते? असेही प्रश्न विचारले जातात. आपण ते डिटेल बघूयात. आता यामध्ये ऑक्टोबर 24 मध्ये दाना नावाचं चक्रीवादळ आलं होतं. कुठं? बंगालच्या उपसागरामध्ये. डिसेंबर 24 मध्ये फेंडाल आलं होतं बंगालच्या उपसागरामध्ये. ऑगस्ट 24 मध्ये आसना आलं होतं अरबी समुद्रामध्ये. मे 24 मध्ये रेमल आलं होतं बंगालच्या उपसागरात. नोव्हेंबर 23 मिथिली बंगाल उपसागर. ऑक्टोबर 23 हमून बंगाल उपसागर. ऑक्टोबर 23 मध्येच तेज नावाचं आलं होतं अरबी समुद्रावर आणि त्याचं नामकरण तेज हे नामकरण कोणी? भारताने केलं होतं. नंतर जून 23 मध्ये बिपरजॉय आलं होतं अरबी समुद्र आणि मे 2023 मध्ये मोखा आलं होतं बंगालच्या उपसागरात. आता हे सगळे लक्षात ठेवायचे का? आता अजिबात लक्षात नाही ठेवायचे सगळे. आपल्या लक्षात काय ठेवायचंय? डिसेंबर 24 मध्ये फेंडाल आलतं. ऑक्टोबर 24 मध्ये बंगालच्या उपसागरामध्ये दाना आलतं. नंतर आसना आलतं 24 मध्ये अरबी समुद्रामध्ये. आता हे जे काय आपण चक्रीवादळ बघितले 24 आणि 23 चे महत्वाचे बघितले, त्यातले बरेचसे हे बंगालच्या उपसागरावर आलेले आहेत. बंगालचे उपसागर आणि 1 ते 2च फक्त अरबी समुद्रात आले. हा जो रेशिओ असतो तो आपण जिओग्राफी बघितला तर 4:1 रेशिओ आहे. म्हणजे बंगालच्या उपसागरामध्ये जर 4 चक्रीवादळ आलं तर अरबी समुद्रामध्ये एखादं येतं. म्हणजे पश्चिम आणि पूर्व किनारपट्टी आपण जे म्हणतो किंवा समुद्र म्हणतो बंगाल उपसागर आणि अरबी समुद्र ह्यामधला हा 4:1 म्हणजे बंगालच्या उपसागरामध्ये 4 आले तर इकडं 1 येतं. त्या अनुषंगाने आहे. फक्त अरबी समुद्राचं लक्षात ठेवायचं आपल्याला. मग कोणतं आहे? तर ते आहे तेज. 23 मध्ये आलतं ते अरबी समुद्र. नामकरण भारताने केले त्यामुळे हे लक्षात ठेवायचंच आपल्याला. नंतर बिपरजॉय आलतं
2023 मध्येच अरबी समुद्रावर, हे 2 अरबी समुद्रावर आलेले आहेत. मग बाकीचे सगळे कुठे आलेत? बंगालच्या उपसागरात आले. आपल्याला प्रश्न 2024 मध्ये कोणते कोणते चक्रीवादळ आले असा येतो. डिसेंबर 24, ऑक्टोबर 24 असं डिटेल्स एवढं आतापर्यंत विचारलेलं नाही. आणि जर विचारलं तर मग तो खूप डिटेल असेल, ते आपल्याला लक्षात ठेवायला लागेल. पुढची न्यूज आहे आपली न्यायमूर्ती के.एस. पुट्टस्वामी यांच्या बाबतीतली. यांचं ऑक्टोबर 24 मध्ये निधन झालं बंगळुरू येथे. त्या अनुषंगाने ही न्यूज आहे. तर 1926 चा त्यांचा जन्म आहे बंगळुरू येथेच. ऑक्टोबर 24 मध्ये त्यांचं निधन झाले. वय वर्ष 98 त्यांचं होतं. 1952 ला त्यांनी कर्नाटक हायकोर्टामध्ये वकिली सुरू केली होती. 77 ला ते कर्नाटक हायकोर्टाचे जज झाले. 52 ला वकिली सुरू केली, 77 ला ते जज झाले. 86 ला ते रिटायर्ड झाले आणि मग 86 ला जे कॅट आहे तर त्याचे बंगळूर खंडपीठ जे आहे त्याचं पहिलं उपाध्यक्ष ते झालेले होते. कॅट म्हणजे काय? सेंट्रल ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल. आर्टिकल 323 घटनेतलं जे आपण बघतो त्या संदर्भातलं जे कॅट आहे त्या बंगळूर खंडपीठाचे ते उपाध्यक्ष होते. नंतर आंध्र प्रदेश ओबीसी आयोगाचे ते अध्यक्ष म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. आणि जी आधार योजना होती 2012 मध्ये त्याचं संदर्भातलं बिल वगैरे मांडलं होतं, तर त्या आधार सक्तीला त्यांनी विरोध सुद्धा केलेला होता. आता यांच्यावर प्रश्न विचारायचा म्हटलं तर न्यायमूर्ती के.एस. पुट्टास्वामी आणि ते कोणत्या क्षेत्राचे आहे असाच आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. एवढे जास्त डिटेल करण्याची गरज नाही. जर करायचंच म्हटलं तर कॅटचे पहिले बंगळूर खंडपीठाचे ते उपाध्यक्ष होते. आंध्र प्रदेश ओबीसी आयोगाचे ते अध्यक्ष होते आणि त्यांनी आधार योजनेला विरोध केला होता. एवढंच लक्षात ठेवायचं. या व्यतिरिक्त काहीही लक्षात ठेवायचं नाही. नंतर पुढची न्यूज आहे आपली MQNB ड्रोन करार कोणासोबत केला? आपण इंडिया USA सोबत केला. ऑक्टोबर 24 मध्ये तो झाला होता. कधी झाला होता हे आपल्याला विचारलं जाणार नाही. नंतर आता हे ड्रोन काय आहे तर जमिनीवर आणि समुद्रावर प्रतिकूल कारवायांचा शोध घेण्यासाठीच हे ड्रोन आहे. आता हे ड्रोन जास्त चर्चेत काय आलंय तर हाय अल्टिट्यूड असणार आहे आणि लॉंग इंड्युरन्स असणार आहे. हाय अल्टिट्यूड म्हणजे किती तर 40,000 फूट उंचीवरून ते उडू शकतं आणि लॉंग इंड्युरन्स म्हणजे 35 तासांपेक्षा जास्त काळ ते हवेस राहण्यास सक्षम आहे. आणि सोबतच 450 केजीचा बॉम्ब वाहन क्षमता त्याची आहे किंवा ते घेऊन जाऊ शकतं. आत्ताचं जे काय आपलं पाकिस्तान सोबतचं युद्ध चालू होतं त्यावेळेस ड्रोनच्या बाबतीतले व्हिडिओ तुम्ही बघितलेले असतील. तर हा MQ-9B ड्रोन आहे जो हाय अल्टिट्यूड आणि लॉंग इंड्युरन्ससाठी तो प्रसिद्ध आहे. तर त्याला ओळखलं जातं. 40,000 फुटांवरून तो उडू शकतो आणि 35 तासांपेक्षा जास्त काळ सलग तो हवेत राहण्यास सक्षम आहे. 450 केजीचा बॉम्ब तो वाहून घेऊन जाऊ शकतो. जमिनीवर आणि समुद्रावर तो कारवाया करू शकतो. यामध्ये विचारलं काय जाणार आहे MQ-9B ड्रोन करार विचारला जाऊ शकतो किंवा कोणाकडून आपण घेतले. जसं एकदा राफेलवर प्रश्न विचारला होता की कोणाकडून घेण्यात आले, तसेच हे ड्रोन कोणाकडून घेण्यात आले? USA कडून घेण्यात आले. मग जास्त डिटेलमध्ये ते जाणार नाही. 40,000 फूट वगैरे ते विचारण्याचे चान्सेस कमी येतात. परंतु लक्षात राहू द्या हाय अल्टिट्यूड आणि लॉंग एंड्युरन्स वाले ते ड्रोन आहे. नंतर पुढची न्यूज आहे आपली राणी रामपाल यांच्या बाबतीतली. त्यांनी निवृत्ती घेतली होती ऑक्टोबर 2024 मध्ये. तर त्या भारतीय महिला हॉकीची राणी म्हणून त्यांना ओळखलं जातं आणि भारतीय महिला हॉकीच्या त्या कॅप्टन होत्या. भारतीय महिला हॉकीची राणी कोण? राणी रामपाल आपल्याला विचारलं जाऊ शकतं. आणि हरियाणाचे ते आहेत. त्यांनी ऑक्टोबर 24 मध्ये निवृत्ती घेतलेली. भारतीय महिला हॉकीच्या त्या कॅप्टन होत्या. नंतर त्यांची आयकॉनिक जर्सी जी होती, जर्सीचा क्रमांक होता 28. त्यांनी म्हणजे हॉकीने तो निवृत्त केला. यांचा सन्मानार्थ तो निवृत्त केलाय. म्हणजे इथून पुढे जर्सीचा 28 क्रमांक हा कोणालाच हॉकीमध्ये दिला जाणार नाही. म्हणजेच आयकॉनिक जर्सी 28 त्यांनी निवृत्ती केली. 254 आंतरराष्ट्रीय सामने आणि 205 गोल त्यांनी केलेले आहेत. यंग प्लेयर ऑफ द टुर्नामेंट त्यांना भेटलेला आहे अवॉर्ड. 2010 साली त्यांनी वय वर्ष 15व्या वर्षी इंडियाचं प्रतिनिधित्व केलं होतं. 2010 ला त्यांचं वय वर्ष किती होतं? 15 होतं. त्यावेळेस त्यांनी इंडियाचं प्रतिनिधित्व केलं होतं. आणि स्टेडियमला नाव देण्यात आलेली पहिली भारतीय महिला हॉकीपटू. म्हणजे काही स्टेडियम असतात त्यांना नाव देण्यात आलेली पहिली भारतीय महिला हॉकीपटू होती. म्हणजे या अगोदर महिला हॉकीपटूच्या नावाने कोणतंही स्टेडियम नव्हतं. तर यांना हे या पहिल्या महिला आहेत. आता यांना कोणते कोणते पुरस्कार भेटलेत किंवा अवॉर्ड भेटलेत तर त्यामध्ये वर्ल्ड गेम्स ॲथलीट ऑफ द इयर 2019 साठीचा, मेजर ध्यानचंद 2020 आणि पद्मश्री 2020. आता आपल्याला विचारलं काय जाऊ शकतं यामध्ये महत्वाची न्यूज काय आहे आपल्या एक्झामच्या दृष्टीने तर भारतीय महिला हॉकीची राणी त्यांना म्हटलं जातं. हरियाणाचा त्या आहेत राणी रामपाल. नंतर भारतीय महिला हॉकीच्या त्या कॅप्टन होत्या
जर्सीच्या बाबतीत काय प्रश्न विचारण्याचे चान्सेस कमी आहेत किंवा विचारलं तर मग ते चुकीचे देणार नाहीत. नंतर आपल्याला पुढचं काय विचारलं जाऊ शकतं, की पहिल्या भारतीय महिला हॉकीपटू आहेत की ज्यांच्या नावाने स्टेडियमला नाव देण्यात आलेलं आहे. आणि आपल्याला सन्मान किंवा अवॉर्ड विचारायचं, पुरस्कार विचारायचं म्हटलं तर मेजर ध्यानचंद लक्षात राहू द्या 2020चा, आणि पद्मश्री आहे 2020चा. 2020चे मेजर ध्यानचंद, पद्मश्री दोन्ही भेटलेले आहेत. पहिल्या भारतीय महिला हॉकीपटू आहेत की ज्यांच्या नावाने स्टेडियमला नाव त्यांचं देण्यात आलेलं आहे. भारतीय महिला हॉकीच्या कॅप्टन होत्या आणि त्यांना भारतीय महिला हॉकीची राणी म्हटलं जातं. हे 5-6 फॅक्ट्स आपल्याला राणी रामपाल यांच्या बाबतीतले महत्त्वाचे विचारले जाऊ शकतात. ते लक्षात ठेवायचे आहेत. या व्यतिरिक्त राणी रामपाल यांच्या बाबतीत काहीही दिलं तर ते चुकीचं देणार नाहीत. ह्या फॅक्टवरच आपले प्रश्न ते चुकवू शकतात. नंतर पुढची न्यूज आहे आपली, मंगेश कुलकर्णी गीतकार आणि पटकथा लेखक होते, त्यांचं निधन झाले. आता यांच्यावर सुद्धा प्रश्न विचारण्याचे चान्सेस खूप कमी आहेत, परंतु तरी आपण डेटा पाहून घेऊयात. मंगेश कुलकर्णी गीतकार आणि पटकथा लेखक होते. अभिनेते जे दिलीप कुलकर्णी आहेत त्यांचे ते बंधू आहेत. मूळचे नाशिकचे आहेत. यांचं निधन झाले ऑक्टोबर 24 मध्ये. पदवीपर्यंत शिक्षण त्यांनी जे स्कूल ऑफ आर्ट्स मुंबई इथं त्यांनी घेतलेलं आहे. पटकथा लेखक. पहिला मूवी कोणता होता त्यांचा? लपंडा होता. शीर्षक गीत त्यांनी लिहिलेत, आभाळ मायासाठी, वादळवाट, आम्ही सारे खवय्ये इत्यादीसाठी. आभाळ माया, वादळवाट, आम्ही सारे खवय्ये फेमस असणाऱ्या सिरियल होत्या. पटकथांवरील चित्रपट कोणते त्यांचे? अगबाई अरेच्चा, येस बॉस, बादशाह. अगबाई अरेच्चा सगळ्यांना माहिती. लिखित पहिली सिरियल कोणती त्यांची? लाईफलाईन. आणि फास्टर पेन निर्मिती त्यांचा महत्वाचा वाटा होता. त्यांच्यावर प्रश्न विचारण्याचे चान्सेस खूप कमी आहे. विचारला तर फक्त आपल्याला विचारला जाऊ शकतो, मंगेश कुलकर्णी हे कोणत्या क्षेत्राशी रिलेटेड आहेत? तर ते गीतकार, पटकथा लेखक होते. ते जोड्या लावण्यासाठी आपल्याला विचारलं जाऊ शकतं. बाकीचा हा डेटा आपल्याला विचारण्याचे चान्सेस खूप खूप कमी आहेत. त्यामुळे हे लक्षात ठेवायचे, मंगेश कुलकर्णी गीतकार, पटकथा लेखक. या व्यतिरिक्त यांच्यावर प्रश्न विचारण्याचे चान्सेस खूप कमी आहेत. नंतर पुढची न्यूज आहे आपली, विभागीय सांस्कृतिक केंद्रांची घोषणा करण्यात आली सांस्कृतिक मंत्रालय यांच्या मार्फत. आता जवळपास 7 झोन त्यांनी डिक्लेअर केलेले आहेत. सांस्कृतिक मंत्रालयामार्फत 7 झोन डिक्लेअर केले. आता हे कशासाठी? तर सांस्कृतिक वारसाचं जतन करायचं, अभ्यास करायचा, संवर्धन करायचं, साजरा करायचं. सांस्कृतिक वारसे जे आहेत त्यांच्या बाबतीतल्या ज्या काही गोष्टी चांगल्या चांगल्या असतील त्या सगळ्या विभागीय सांस्कृतिक केंद्रांमार्फत किंवा झोनल कल्चरल सेंटर्स मार्फत त्या केल्या जातील. 7 जे झोनल काउन्सिल सेंटरची घोषणा करण्यात आली आहे किंवा स्थापना करण्यात आली. त्यामधलं उत्तर विभागीय कोणतं आहे? पटियाला, पंजाब येथलं. दक्षिण म्हटलं तंजावर, तामिळनाडू. दक्षिण मध्य म्हटलं नागपूर, महाराष्ट्र. दक्षिण मध्य आपल्याकडे आहे, लक्षात ठेवायचे, नागपूर, महाराष्ट्र. पश्चिम आहे उदयपूर, राजस्थान. उत्तर मध्य प्रयागराज आणि पूर्व आहे कोलकाता. ईशान्येचं आहे दिमापूर, नागालँड. आता यावर सुद्धा प्रश्न विचारण्याचे चान्सेस कमी येतात. विचारला तर फक्त आपलं हे लक्षात ठेवा, दक्षिण मध्ये आहे नागपूर, महाराष्ट्र. 7 स्थापना करण्यात आली आणि हे कशासाठी आहेत? तर सांस्कृतिक वारसा जतन, संवर्धन आणि साजरे करण्यासाठी जे हे विभागीय सांस्कृतिक केंद्र आहेत. प्रश्न विचारण्याचे चान्सेस कमी आहेत. नंतर पुढचा आपला डेटा आहे तो म्हणजे धारिणी 3D. आता हे धारिणी 3D काय आहे? तर जगातील सर्वात मोठा आणि सर्वात तपशीलवार हाय रिझोल्युशन असलेला 3D गर्भीय मेंदू नकाशा यांच्याकडून डेव्हलप केला जातो. म्हणजेच काय? तर गर्भधारणा झाल्यानंतर 14, 17, 21, 22, 24 आठवड्यात मेंदूवर लक्ष केंद्रित करतो आणि मग गर्भाच्या मेंदूचा तो 3D नकाशा तयार केला जातो. ज्यामुळे मेंदूचे विकार आपल्याला समजतात, की मेंदूचा विकार आहे, नाही आहे, मेंदू चांगला आहे किंवा इतर गोष्टी सगळ्या आपल्याला समजतात. हे धारिणी आहे 3D, धारिणी 3D. 3D गर्भीय मेंदू ॲटलास तो आहे आणि विकसित कोणी केला ह्या 3D गर्भिणी? तर ते IIT मद्रासने विकसित केलेलं आहे. आता जगातला सर्वात मोठा आणि सर्वात तपशीलवार हाय रिझोल्युशन असलेला 3D गर्भीय मेंदू नकाशा आहे. तो जवळपास 5000 प्लस मेंदूंचे विभाग आणि 500 मेंदूंचे क्षेत्र मॅपिंग तो करतो. आता हे गर्भाच्या वाढत्या मेंदूंचा नकाशा करणारा एकमेव ॲटलास आहे. ज्यामुळं गर्भाची वाढ होण्यासोबतच मेंदूचा विकास कसा होतोय, तो सक्षम आहे का नाही, किंवा कोणते लॅकुनास त्यामध्ये आहेत का, हे सगळे आपल्याला त्यामध्ये डिटेल्स या ॲटलास मार्फत भेटलेले आहेत. आता यापूर्वी 2016 मध्ये US ॲलन इन्स्टिट्यूटने प्रसिद्ध केलेला एक ॲटलास होता. तो फक्त प्रौढ महिलांच्या मेंदूचं मॅपिंग करत होता. मात्र हा जो काय आहे धारिणी, तर 3D गर्भीय मेंदू ॲटलास आहे. म्हणजे जे काही गर्भ असतात, गर्भधारणा झाल्यानंतर त्यांचं वीकली रिपोर्ट करणारा हा मॅप आहे. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं. आता यावर प्रश्न काय विचारला जाऊ शकतो? तर
सगळ्यात सुरुवातीला बेसिक प्रश्न विचारायचा म्हटलं तर धारिणी काय आहे? सगळ्यात सुरुवातीचा प्रश्न धारिणी काय आहे? नंतर तो विकसित कोणी केलाय? नंतर अजून काय जगातला सर्वात मोठा आणि सर्वात तपशीलवार हाय रिझोल्युशन असलेला 3D गर्भीय मेंदू नकाशा तो आहे. आता किती विभाग केलेत, किती क्षेत्र मॅपिंग करतो असे प्रश्न विचारले जात नाही. गर्भधारणेच्या किती आठवड्यात तो केंद्रित करतो, लक्ष केंद्रित करतो असंही आपल्याला विचारलं जाणार नाही. गर्भाच्या वाढत्या मेंदूचा नकाशा करणारा हा एकमेव ॲटलास एवढे लक्षात ठेवायचे, की एकमेव ॲटलास तो आहे आणि 2016 मध्ये USA मध्ये केलं हे आपल्याला विचारलं जाणार नाही. लक्षात काय ठेवायचं या या बाबतीतलं धारिणी 3Dच्या बाबतीतलं IIT मद्रासने डेव्हलप केलंय. जगातील सर्वात मोठा, सर्वात तपशीलवार, हाय रिझोल्युशन असणारा हा मेंदू नकाशा आहे. गर्भाच्या वाढत्या मेंदूचा नकाशा करणारा हा एकमेव ॲटलास आहे. एवढ्याच गोष्टी आपल्याला या बाबतीतल्या लक्षात ठेवायचे. प्रश्न वन लाइनर, मल्टी लाइनर अशा स्वरूपातला विचारला जाऊ शकतो. वन लाइनर विचारायचं म्हटलं तर गर्भाच्या वाढत्या मेंदूचा नकाशा करणारा एकमेव ॲटलास कोणता आहे? किंवा खालीलपैकी डॉट डॉट आहे असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि मल्टी लाइनर म्हटलं की मग एकमेव ॲटलास आहे. नंतर जगातील सर्वात मोठा तपशीलवार हाय रिझोल्युशन असलेला आहे आणि IIT मद्रासने तो डेव्हलप केलेला आहे. असे 2-3 फॉर्मॅटमध्ये प्रश्न यावर विचारले जाऊ शकतात. नंतर पुढची न्यूज आपले जगातील सर्वात मोठं संग्रहालय भारतात उभारण्यात येते. तर त्याला सहकार्य कोण करते? फ्रान्सचे सहकार्य आहे. फ्रान्स या देशाने सहकार्य केले आणि त्या संग्रहालयाचं नाव काय आहे? तर युग युगीन भारत हे असं या संग्रहालयाचं नाव असणार आहे. जगातील सर्वात मोठं संग्रहालय ते असणार आहे. राष्ट्रीय संग्रहालय कुठं असणार आहे? ते नवी दिल्ली येथे असणार आहे. नवी दिल्ली उत्तर आणि दक्षिण जो काही ब्लॉक आहे त्यामध्ये त्याचा विस्तार झालेला आहे. जवळपास 1,55,000 चौरस किलोमीटर हे त्याचं चौरस मीटर हे त्याचं क्षेत्रफळ असणार आहे. 1,55,000 चौरस मीटर हे युग युगीन भारत या जगातील सर्वात मोठ्या संग्रहालयाचं क्षेत्रफळ असणार आहे. आणि या अगोदर कोणतं जगातलं सर्वात मोठं संग्रहालय होतं? तर ते आहे लूर संग्रहालय, जे पॅरिस इथं स्थित होतं. आता हे त्याचा क्रमांक दुसरा झालेला आहे. तर मग यावर प्रश्न काय विचारला जाईल? जगातील सर्वात मोठं संग्रहालय कुठं आहे? ते भारतात आहे. कुठं? नवी दिल्ली येथं. युग युगीन भारत हे त्याचं नाव आहे. यासाठीचं सहकार्य करणारा देश कोणता आहे? फ्रान्स. आणि या आधीचं कोणतं होतं संग्रहालय? तर ते आहे लूर पॅरिस इथलं असणार आहे संग्रहालय. हे 4 फॅक्ट्स या बाबतीतले जगातील सर्वात मोठे संग्रहालयाच्या बाबतीत आपल्याला लक्षात ठेवायचे. यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. वन लाइनर, मल्टी लाइनर दोन्ही स्वरूपाचा प्रश्न यामध्ये विचारण्याचे चान्सेस आहेत. नंतर पुढचा डेटा आहे तो म्हणजे 34वा व्यास सन्मान 2024 कोणाला देण्यात आलाय? त्यांच्यासाठीची कादंबरी कोणती? वगैरे वगैरे ते डिटेल आपण बघूयात. 34वा व्यास सन्मान 2024 हे दोन्ही महत्वाचं आहे. दोन्ही म्हणजे 34वा सुद्धा महत्वाचा आहे, 2024 सुद्धा महत्वाचा आहे. आपल्याला विचारलं जाऊ शकतं 24चा कधी दिला? हे मल्टी लाइनर जर प्रश्न आला तर त्यामध्ये मग असं चुका केल्या जाऊ शकतात. आता 34वा 2024चा आहे. 2018 मधली जी काही कादंबरी होती म्हणजे 2018 मध्ये प्रकाशित करण्यात आलेली कादंबरी कोणती? कौन देश को वासी, वेणू की डायरी ही जी काही कादंबरी होती यासाठी हा जाहीर करण्यात आला. याची लेखिका कोण आहेत? सूर्यबाला. वाराणसी इथल्या त्या लेखिका आहेत सूर्यबाला. आता या कादंबरीत काय दिलेलं आहे? तर अमेरिकेत भारतीय तरुणांना भेडसावणाऱ्या सांस्कृतिक आणि वैचारिक संघर्षाचा शोध किंवा यामध्ये मागोवा घेण्यात आलेला आहे. यासाठीचं 2024चं 34वा व्यास सन्मान 2018 मधली कादंबरी ही कौन देश को वासिक वेणू की डायरी, लेखिका सूर्यबाला. नंतर 2023चा 33वा कोणाला देण्यात आला होता? तर लेखिका पुष्पा भारती. संस्मरण यादे यादे और यादे या कादंबरीसाठी 2023चा 33वा व्यास सन्मान देण्यात आलेला होता. आता व्यास सन्मानच्या बाबतीतले थोडक्यात माहिती बघूयात. 1991 ला सुरुवात करण्यात आली किंवा पहिला पुरस्कार देण्यात आला. बिर्ला फाउंडेशनने तो सुरू केलाय. दरवर्षी तो दिला जातो आणि यामध्ये क्रायटेरिया काय आहे? तर मागच्या 10 वर्षांमध्ये मागच्या दशकातील उत्कृष्ट हिंदी साहित्य कृतीला तो दिले जाणार आहे. साहित्य हिंदी हे लक्षात ठेवायचं आपल्याला. हिंदी साहित्य कृती असायला पाहिजे. 4 लाख वगैरे त्याचं ते प्राइस आहे. प्रशस्तीपत्र आणि फलक वगैरे दिले जातात. आता यावर आपल्याला प्रश्न कसा विचारला जाऊ शकतो? तर 2024चा 34वा व्यास सन्मान कोणाला देण्यात आलाय? हा वन लाइनर प्रश्न झाला. तर लेखिका सूर्यबाला यांच्या कौन देश को वासी या वेणू की डायरी या कादंबरीला तो देण्यात आलाय. हा प्रश्न सॉल्व्ह होईल. अमेरिकेतील भारतीय तरुणांना जे काही भेडसावणारे प्रश्न आहेत सांस्कृतिक आणि वैचारिक बाबतीतले यातलं ते मागोवा घेण्यात आलेला आहे. नंतर अजून 33वा 2023चा कोणाला देण्यात आला होता? लेखिका पुष्पा भारती. यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यांची कादंबरी सुद्धा विचारली जाईल. आणि 91ला सुरुवात करण्यात आली. दरवर्षी दिला जातो.
आणि हिंदी साहित्य कृतीला दिला जातो. यावर आपल्याला प्रश्न विचारला जाईल. जर वन लाईनर प्रश्न विचारायचा म्हटला तर 2024चा 34वा व्यास कोणाला देण्यात आलाय, 2023चा 33वा कोणाला देण्यात आलाय आणि मग 23, 24, 22, 21 अशा जोड्या लावण्यासाठी सुद्धा विचारला जाऊ शकतो. जर 24 आणि 23चा माहिती असला तर आपल्याला ती जोडी सॉल्व्ह करता येणार आहे किंवा ती सुटणार आहे. आणि मल्टीलायनर म्हटलं तर मग सूर्यबाला यांची आहे. अमेरिकेतील जे भारतीय तरुण आहे यांना भेडसावणाऱ्या संस्कृती आणि वैचारिक संघर्षाचा शोध घेणारे आहे वगैरे वगैरे, हे सगळे डिटेल्स त्यामध्ये दिले जातील. वन लाईनरच येऊ शकतो. आला तर 33वा आणि 34वा लक्षात ठेवायचे, त्यांच्या कादंबऱ्या आणि लेखिका लक्षात ठेवायच्या आहेत. तर एवढाच ऑक्टोबर 24 मधला महत्वाचा डेटा आहे, ज्यावर आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण नोव्हेंबर 2024चा डेटा पाहणार आहोत. थँक्यू.